हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 7 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात मोठा ट्विस्टर अर्णव श्रीकांत धुमाळच्या हात धुवून मागे लागलाय. त्याने शिर्केला फोन करून सांगितलंय तो श्रीकांत धुमाळ त्याच्या घरात, त्याच्या ऑफिसमध्ये अगदी पाताळातसुद्धा लपला असेल ना तरी त्याला शोधून काढा. आणि हे ऐकून वल्लरी चांगलीच घाबरली, कारण ज्या दिवशी श्रीकांत धुमाळ अर्णवच्या हाती लागला त्या दिवशी मामीचा अवतार संपला. आणि दुसरीकडे अर्णवने राजेशला चक्क ऑफर दिली आहे, तुला जेवढे पैसे हवे असतील तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, पण अंजलीला कायमचं घरी परत राहायला घेऊन यायचं. आणि राजेश पैशांच्या लालचमध्ये हे करायला तयार झालाय. मग अंजली ही घरी परत राहायला येणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामा आणि आजी दोघे डायनिंग टेबलवर बसून मस्त गप्पा मारत असतात. मामा म्हणतो, बरं झालं ईश्वरीला होळीच्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. ईश्वरी घरी नसती तर होळी साजरी करायची मजाच आली नसती. आजी म्हणते, हो ते तर खरं आहे की ईश्वरी घरी आली, पण अजून अंजू घरी आली नाही ना, त्याचं मला वाईट वाटतंय. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि या दोघांचं बोलणं ऐकतो. तर मामा म्हणतो, हो खरं आहे, जावई बापू आणि अंजली घरी नाही आहे त्याचं तर मला सुद्धा वाईट वाटतंय. तर आजी सांगते, या होळीच्या आधी जे होलाष्टक असतं ना ते होणाऱ्या आईसाठी आणि तिच्या बाळासाठी खूप अशुभ मानलं जातं, आणि अशा वेळेस आई आणि बाळाची काळजी घ्यायची असते. परंतु जावई बापू अंजलीला सोडून त्यांच्या कामासाठी नेहमी बाहेर जात असतात. आधी जेव्हा अंजली आपल्या घरी असायची तेव्हा काही वाटत नव्हतं, जावई बापू जरी बाहेर गेले तरी आपण अंजलीची काळजी घ्यायला घरी असायचो. पण आता त्या चाळीमध्ये अंजली ही एकटीच घरी राहते, म्हणून मला तिची खूप काळजी वाटतीये. अर्णव हे सगळं ऐकत असतो आणि त्यालाही वाईट वाटतं. तर मामा म्हणतो, आई मला हे हुलाष्टक वगैरे याच्यावर विश्वास नाहीये, असं काही नसतं. तर आजी म्हणते, अविनाश मला माहिती आहे तू नवीन पिढीचा आहे, तुला या गोष्टींवर विश्वास नाही बसत, परंतु या आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आहेत आणि त्या असं आपण विसरून कसं चालणार, त्यामुळे मला अंजलीची खूप काळजी वाटतेय. हे सगळं ऐकून अर्णवसुद्धा दुःखी होतो की खरंच होळीच्या दिवशी अंजलीताई घरी नाहीये, त्यामुळे त्याला वाईट वाटतं आणि तो आपल्या रूममध्ये येतो. ईश्वरी ही रूममध्ये झोपलेली असते. अर्णव आपल्या बेडवर बसतो आणि अंजलीताईचाच विचार करू लागतो की माझ्यामुळे हे सगळं झालंय, अंजलीताई घर सोडून गेली आहे आणि आज होळीचा सण आहे तरीसुद्धा ती आपल्यापासून, या घरापासून दूर राहील. आणि आजी आता जे हुलाष्टकबद्दल बोलली ते सुद्धा अर्णवला आठवतं आणि त्याला अंजलीची खूप काळजी वाटते. ईश्वरी झोपलेली असते आणि अर्णव याच विचारात गुंग असतो. तेवढ्यात ईश्वरीचा डोळा उघडतो आणि तिला दिसतं की अर्णव हा कसला तरी विचार करतोय, तो टेन्शनमध्ये आहे. ईश्वरी ही बेडवरून उठते आणि अर्णव शेजारी जाऊन बसते. विचारते, काय झालं सर, कसला विचार करताय? तर अर्णव तिलाच विचारतो, तू का लवकर उठलीस, तू आराम करत होतीस ना, तुला बरं वाटत नव्हतं, जा बरं आराम कर. ईश्वरी म्हणते, सर मी बरी आहे आणि तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये असाल आणि मी आराम करणार असं कसं होईल, सांगा बरं काय झालंय. तर अर्णव ईश्वरीला सांगतो की आजी होलाष्टकबद्दल आणि अंजलीताईबद्दल काय बोलत होती. अंजलीताई घरी नाहीये आणि तो नालायक राजेश ताईला सोडून कुठेही बाहेर निघून जातो. ताई एकटीच घरी राहते, मला तिची काळजी वाटतीये असं अर्णव म्हणतो. तर ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर नका काळजी करू, अंजलीताई या बऱ्या असतील आणि तुम्हाला अंजलीताईची एवढीच काळजी वाटत असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे अंजलीताई आपल्याबरोबर होळी साजरी करू शकतील. हे ऐकून अर्णव म्हणतो, कधी कधी ना तुम्हाला स्टुपिड वाटते, पण स्टुपिडपेक्षा तुला जास्तच अपेक्षा आहेत, तू पूर्ण होऊ शकलेली स्वप्न पाहतेस असं मला वाटतं. ईश्वरी म्हणते, नाही सर माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि जर आपण त्या प्लॅनप्रमाणे केलं ना तर अंजलीताई आज आपल्याबरोबर होळी साजरी करतील. अर्णव विचारतो, कोणता प्लॅन? आणि मग ईश्वरी त्याला आपला प्लॅन सांगते. अर्णवला सुद्धा हा प्लॅन पटतो आणि थोड्याच वेळात अर्णव चक्क राजेशला कॉल करतो. राजेश विचार करतो, अर्णवचा कॉल, अरे देवा त्याने मला का कॉल केला असेल. हा विचार करून राजेश फोन उचलतो आणि विचारतो, बोला साले साहेब, एवढे मोठे बिझनेस टायकून तुम्ही माझ्यासारख्या छोट्याशा झोलरला का कॉल केला आहे. तर अर्णव चिडून म्हणतो, आता मी जे बोलतोय ना ते ऐक, माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. राजेश विचारतो, माझ्यासाठी ऑफर? तर अर्णव सांगतो, हो, आज संध्याकाळी ताईला होळीसाठी घरी घेऊन यायचं आणि जर तू हे काम केलं तर त्या बदल्यात मी तुला 5 लाख रुपये देईल.
राजेशला हे ऐकून खूप आनंद होतो, परंतु राजेश खूप मोठा झोलर आहे, त्यामुळे तो हा आनंद दाखवत नाही आणि म्हणतो, फक्त 5 लाख रुपये, एवढ्या कमी पैशात नाही होणार. अर्णव चिडून म्हणतो, मी तुला शेवटचं विचारतोय, काम करशील का, नाहीतर मी फोन ठेवतोय. राजेश सुद्धा म्हणतो, मी तुला सुद्धा शेवटचं सांगतोय, 5 लाख रुपये खूप कमी आहेत, एवढ्या कमी पैशात काम होणार नाही. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुला 7 लाख रुपये देईल. तर राजेश खुश होऊन म्हणतो, वाह, 7 लाख रुपये, मग मी ही डील ॲक्सेप्ट करायला तयार आहे. संध्याकाळी मी तुझ्या ताईला घेऊन तेथे येईल आणि बोंबासुद्धा मारेल. होळी रे होळी, राजेश आहे तर गरज नाही गुंडांची टोळी. आणि असा फालतू जोक तो मारतो आणि मग विचारतो, माझी इंदोरी जिलेबी कशी आहे, तिची जखम तर बरी आहे ना, डोक्याला जास्त लागलं ते नाही ना, तिला सांग मी तिची आठवण काढतोय. अर्णव चिडून फोन कट करतो. राजेश चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, अरे रे चिंटुकल्या, मला तर ना तुझी खूप कीव वाटतीये. इतका मोठा बिझनेस टायकून तू, आणि स्वतःच्याच भाऊजीला 7 लाख रुपये देऊन स्वतःच्याच ताईला घरी आणण्यासाठी लाच देतोय. अरे रे, पण जाऊ दे, माझी सोय तर झाली आहे, आज मी 7 लाख रुपये कमवणार आहे. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. तर अर्णव मात्र टेन्शनमध्ये असतो. राजेशला लालच तर दिलंय, पण राजेश ताईला घेऊन घरी येईल की नाही हा प्रश्न अर्णवला पडतो. आणि ईश्वरी ही आपला पुढचा प्लॅन बनवत असते. इकडे राजेश हा अंजलीजवळ येतो, तर अंजली सामानाची यादी करत असते. राजेशला ती सांगते, राजेश, मी सगळी सामानाची यादी केली आहे, आज होळी आहे तर आपण मस्त गरमागरम पुरणपोळ्या बनवूया, तुम्ही हे सगळं किराणा माल घेऊन या. तर राजेश अंजलीला म्हणतो, अंजली, मला आहे ना एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. आपण एकतर ईश्वरजींना भेटायला इतक्या उशिरा गेलो आणि थोडाच वेळ भेटलो, लगेच निघून आलो, त्यांना वाईट वाटलं असेल ना. अंजली म्हणते, हो अहो, मला सुद्धा खूप वाईट वाटतंय. मला तेथे थांबायचं होतं, माझा पायच निघत नव्हता, पण मला असं वाटलं तुम्ही घाई कराल म्हणून मी तेथून निघाले. राजेश म्हणतो, मग आपण एक काम करूया, आज आपण होळी साजरी करायला तेथे जाऊया. अंजली म्हणते, माझ्यासुद्धा मनात हेच होतं आणि मला माहीत होतं तुम्ही खूप चांगले आहात, त्यामुळे तुम्हीच म्हणाल की आपण तेथे होळी साजरी करायला जाऊया. पण माझी इच्छा नाही आहे, कारण त्याच घरात तुमचा एवढा मोठा अपमान झाला आहे आणि तेथे आपण होळी साजरी करायला जायचं, नाही नाही, नको जायला. राजेश अंजलीला समजावून सांगतो, मला तुझं पटतंय की त्या घरात माझा अपमान झाला आहे आणि तुझा स्वाभिमान मी नाही दुखावणार, परंतु माझा अपमान त्या अर्णव आणि ईश्वरीने केला आहे ना, पण त्या घरात बाकीची माणसंसुद्धा आहेत, आजी आहेत, मामा मामी आहेत, आकाश आहे, आपण त्यांना का दुखवायचं. आणि आता आजीच्या या वयात त्यांनासुद्धा वाटत असेल ना की त्यांची सगळी नातवंडं एकत्र असावीत, त्यांनी सणवार साजरे करावेत, त्यामुळे आपण आजीसाठी तेथे जाऊया, अर्णव आणि ईश्वरीसाठी नाही. अंजलीला सुद्धा हे पटतं आणि अंजली म्हणते, ठीक आहे, तर मग आपण जाऊया, तुम्ही हा सगळा किराणा माल घेऊन या, मी पुरणपोळ्या बनवते आणि आपण सर्वांसाठी पुरणपोळ्या घेऊन जाऊया. राजेश म्हणतो, ठीक आहे, मी सामान घेऊन येतो. तो यादी घेतो आणि विचार करतो, झाली माझी 7 लाख रुपयांची सोय. 7 लाख रुपये कमवणार म्हणून राजेश खूप खुश होतो. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी किचनमध्ये असते आणि पुरणपोळ्यांची तयारी करत असते. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो, हे काय करतेस तू. तर ईश्वरी म्हणते, सर, आज होळी आहे, मी पुरणपोळ्या बनवतीये. तर अर्णव म्हणतो, तू विसरलीस का, तू आज सकाळीच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन आली आहे. ईश्वरी म्हणते, सर, ज्या दिवशी सण असतो ना त्या दिवशी मी असं बेडवर लोळत नाही पडू शकत, माझा गणूबाप्पा मला सांभाळून घेतो, तो मला सगळी ताकद देतो. अर्णव म्हणतो, तुझ्याशी बोलूनच काही फायदा नाही आहे. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, काय सुरू येथे, पुन्हा एकदा पुरणपोळ्यांची कॉम्पिटिशन सुरू आहे का. अर्णव आणि ईश्वरीला आठवतं, मागच्या वर्षी त्यांनी होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवण्याची कॉम्पिटिशन केली होती. आणि ईश्वरी म्हणते, हो आकाश सर, मला तर असं वाटतंय तीच कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करावी, कारण तेव्हा तर मला कळलं होतं अर्णव सरांना किती छान पुरणपोळ्या बनवता येतात. अर्णव खूप चिडतो. आकाश विचारतो, पुन्हा एकदा कॉम्पिटिशन करायची का पुरणपोळी बनवायची. अर्णव चिडून म्हणतो, मला नाही कोणती कॉम्पिटिशन करायची. तर ईश्वरी म्हणते, का नाही करायची, करूया. नाही कॉम्पिटिशन तर कमीत कमी तुम्ही मला मदत तर करू शकता ना. आकाश म्हणतो, हो, मदत तर करू शकता, आणि दादा मदत करण्यात एक्सपर्ट आहे, तो नेहमी ईश्वरीची मदत करत असतो. अर्णव म्हणतो, मला आहे ना इथे थांबायचंच नाही आहे आणि हे दोघे मला चिडवतील असं म्हणून अर्णव तिथून जाऊ लागतो. तर ईश्वरी आणि आकाश मात्र त्याची खूप चेष्टा करतात, त्याच्यावर हसतात. हे दोघेही तेथून निघून जातात. ईश्वरी आपली पुरणपोळ्याची तयारी करत असते. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव हा होळीजवळ उभा असतो. होळीची सगळी तयारी झालेली असते आणि अर्णव हा शिर्केला कॉल करून सांगतो, शिर्के,
कुठे आहात तुम्ही? लवकरात लवकर मी जे सांगितलंय ना ते काम करायचं आणि त्या श्रीकांतला शोधून काढायचं. आणि तेवढ्यात ईश्वरी पूजेचं ताट घेऊन तेथे येते. ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. ईश्वरीच्या मागे मागे मामा, आजी, आकाश, मामी या सगळ्या सुद्धा तेथे येतात आणि सगळेजण होळीसाठी खूप छान तयार झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. अर्णव ईश्वरीला विचारतो, तू कितीही आजारी असली तरी सण असला का तुझा उत्साह चांगलाच ओसंडून वाहत असतो. आजी म्हणते, मग चांगलं आहे ना, सणाच्या दिवशी सगळे असे खुश असतात. ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला सांगितलंय ना, मी कितीही आजारी असले तरी माझा गणूबाप्पा मला सांभाळून घेतो. आणि लगेच आकाश म्हणतो, आणि गणूबाप्पाने सांभाळण्याच्या आधी आपला दादा तुला सांभाळून घेतो. तू अशी पडायला लागली, चक्कर आली की दादा सगळ्यात आधी तुला उचलून घेतो. आणि मामा म्हणतो, हो आकाश, हे मात्र खरं आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाहिलंय. यांच्या प्रेमाला काय उपमा द्यायची असं म्हणून तो उपमा खाऊ घालण्याची ॲक्टिंग करतो. आणि आकाशला सुद्धा हे समजतं. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप लाजतात. आजीसुद्धा खुश होते, तर मामीचा मात्र जळफाट होतो. आणि मामा म्हणतो, बस झाली आता चेष्टा, आता आपल्याला होळी पेटवायची आहे. आणि आजी अर्णव आणि ईश्वरीला म्हणते, तुम्ही दोघे होळीची पूजा करा आणि होळी पेटवा. लगेचच मामी अंजली आणि जावईबापूचा विषय काढते की ते दोघे नाही आहेत ना, तर मनच लागत नाही आहे. आजी म्हणते, हो खरंय, अंजू नाही आहे तर माझंही मन लागत नाही आहे. आणि मग तेवढ्यात मामा मागे वळून पाहतो तर त्याला अंजली आणि राजेश दिसतात. मामा खूप खुश होतो आणि म्हणतो, पहा अंजली आणि जावईबापू आले आहेत. सगळे मागे वळून पाहतात तर अंजली आणि राजेशला पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. अंजलीसुद्धा खूप खुश होते. मामा, आकाश, मामी सगळे खुश असतात. आणि राजेश हा खूप चांगला जावई असल्याचं नाटक करतो. त्यामुळे राजेश हा अर्णवकडे पाहतो, पहा 7 लाख रुपयांचं काम मी केलंय. त्यामुळे अर्णव चांगलाच चिडतो. आणि मग अंजली पुढे येते. आजी म्हणते, मला खूप आनंद झाला तुला पाहून. तर अंजली उत्तर देते, आजी मी तुझ्यासाठीच आली आहे. आजी आणि अंजली एकमेकींना घट्ट मिठी मारतात. अंजलीला पाहून राजेश आणि ईश्वरी खूप खुश असतात. तर राजेश हा ईश्वरीला विचारतो, तुमची डोक्याची जखम बरी आहे ना, आता बरं वाटतंय ना? काय मामा, ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधताय की नाही? तर मामा सांगतो, हो हो, पोलिसांना तक्रार केली आहे, पोलीस त्या हल्लेखोरांना शोधताय. तर राजेश मामीकडे पाहतो आणि म्हणतो, मामा आपलं हेच चुकतं. कधीकधी हल्लेखोर आहे ना हे घरातच असतात आणि आपण बाहेर शोधत असतो. त्यामुळे हल्लेखोरांना आधी घरात शोधायचं असतं. हे ऐकून मामी चांगलीच घाबरते आणि नजर खाली झुकवते. आणि मग राजेश अर्णवला म्हणतो, त्या हल्लेखोरांना सोडायचं नाही बरं का? अर्णव हो म्हणतो. आणि मग मामी अंजलीला म्हणते, आता तुम्ही आलेच आहात तर होळी पेटवा. राजेश त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, नाही मामी, आता इतकी वर्ष आम्हीच होळी पेटवत होतो ना, आता नवीन कपल आपल्या घरात आलंय. अर्णव आणि ईश्वरीची लग्नानंतरची पहिली होळी आहे, मग त्यांनाच होळीची पूजा करू दे. आजीला सुद्धा हे पटतं. मामीची बोलतीच बंद होते. आणि मग राजेश हा अर्णव आणि ईश्वरीला म्हणतो, चला तुम्ही होळीची पूजा करून घ्या. राजेश असं बोलल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही पुढे येतात. ईश्वरी होळीची पूजा करते. ती खूप सुंदर दिसत असते. होळीची पूजा केल्यानंतर अर्णव एक मशाल हातात घेतो आणि मग होळी प्रज्वलित करतो, होळी पेटवतो. सगळेजण होळीला नमस्कार करतात. राजेश चांगलाच खुश असतो की मी आता अंजलीला घरी आणलंय, म्हणजे माझ्या 7 लाख रुपयांची व्यवस्था झाली आहे. आजी, मामा, मामी हे सगळेजण होळीला नमस्कार करतात. ईश्वरी होळीला नैवेद्य दाखवते. अर्णव हा मागे उभे असलेल्या अंजलीकडे पाहतो, पण अंजली त्याच्याशी नजरच मिळवत नाही. त्यामुळे अर्णवला वाईट वाटतं. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या जवळ उभे असतात. तेव्हा अर्णवला आनंद झालाय हे ईश्वरीच्या लक्षात येतं. आणि मग आकाश पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णवची चेष्टा करतो. त्यामुळे दोघेही लाजतात. मामीला हे काही आवडत नाही. होळी पेटलेली असते. अर्णव आणि ईश्वरी दोघे जोडीने होळीला प्रदक्षिणा मारतात, पाणी वाहतात. आणि अर्णव मात्र चांगलाच खुश असतो की अंजली ताई आली आहे आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. तर राजेश विचार करतो, चिंटुकल्या, शेवटी माझ्या मनासारखंच झालं. मी तुझ्या बहिणीला इथे आणून सोडलंय आणि आता मला माझे 7 लाख रुपये मिळणार. आज मी 7 लाख रुपये कमवलेत. चल काढ माझे 7 लाख रुपये. माझ्या हाताला चांगलीच खास सुटली आहे. असा विचार करून राजेश खुश असतो. परंतु अंजली ही या कार्यक्रमाला आली आहे तरीसुद्धा
ती ईश्वरी आणि अर्णव या दोघांकडे पाहत सुद्धा नाही, या दोघांशी बोलत सुद्धा नाही. आणि ईश्वरी अर्णवला खूप वाईट वाटतं, कारण त्यांची अशीच अपेक्षा असते की राजेश आणि अंजली हे दोघे इथे आले आहेत तर अंजली आपल्याशी बोलेल, आपली चौकशी करेल. परंतु अंजलीने अजूनही तिचा तोरा सोडलेला नसतो. या दोघांनी माझ्या नवऱ्याचा खूप अपमान केलाय, या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय, त्यामुळे आता मी या दोघांशी बोलणार नाहीये, या दोघांशी मला कोणतेच संबंध ठेवायचे नाही असं तिने ठरवलेलं असतं. पण राजेश एवढं सगळं करून सरून सुद्धा एकदम तोऱ्याने तेथे उभा असतो. म्हणजे वाईट माणसं ही कितीही वाईट वागली तरी जोपर्यंत त्यांच्याविरुद्ध सत्य समोर येत नाही, त्यांच्याविरुद्ध पुरावे नसतात, तोपर्यंत चांगल्या माणसांना त्रास होतो एवढं मात्र नक्की. आणि अर्णव आणि ईश्वरीच्या हातामध्ये अनेक संधी आहेत या राजेश आणि वल्लरीचं सत्य बाहेर आणण्यासाठी, परंतु ते कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. शलाका पाटीलच्या खुनाची केस ही केव्हाच मागे पडली आहे. या केसमध्ये दुसरी कोणतीच डेव्हलपमेंट नाही आहे. अर्णव आणि ईश्वरीने तो विषय सोडून दिलाय, त्यामुळे राजेशचं अडकणं हे अशक्यच दिसतंय. तर दुसरीकडे सुप्रियासुद्धा वल्लरी बाबतीत काहीच प्रयत्न करत नाहीये. वल्लरीचं पुन्हा एकदा स्केच बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाहीये. जसं काय तोच शेवटचा एक स्केच आर्टिस्ट होता आणि त्यानंतर वल्लरीचं स्केच दुसरं कोणीच बनवू शकत नाही. होळीची पूजा होते, सगळे खुश असतात. अर्णव आणि ईश्वरीला आनंद झाला असतो की अंजली होळीच्या दिवशी आपल्या घरी आली आहे. तर राजेशला आनंद झाला असतो, एवढंसं काम केल्यामुळे मला 7 लाख रुपये मिळणार आहेत, त्यामुळे तो सुद्धा खुश असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मुख्यत्वे आजच्या एपिसोडमध्ये होळीची पूजा दाखवण्यात आली आहे आणि अर्णवने आपल्या बहिणीला घरी बोलवण्यासाठी राजेशसारख्या नालायक माणसाला चक्क 7 लाख रुपये मोजले आहेत, त्यामुळे राजेशसुद्धा खुश आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, होळीची पूजा झाल्यानंतर अर्णव हा घराबाहेरच असेल आणि मामी त्याच्या मागे उभी असेल. तेव्हा अर्णव हा शिर्केला कॉल करणार आणि शिर्केला सांगणार, शिर्के काय करताय तुम्ही? त्या श्रीकांत धुमाला शोधून काढा. तो त्याच्या ऑफिसमध्ये असेल, त्याच्या घरी असेल किंवा पाताळात लपलेला असेल ना, तरी सुद्धा त्याला शोधून काढायचं. त्याने माझ्या ईश्वरीवर जीव घेणा हल्ला केलाय, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, मी त्याला सोडणार नाही. हा हल्ला त्याने का केला, त्याचा मुख्य उद्देश काय होता, हे सगळं मला शोधून काढायचं आहे. शिर्के म्हणेल, हो सर, मी त्याला लवकरात लवकर शोधून काढतो. आणि हे सगळं मामी ऐकणार, त्यामुळे मामीला जबर धक्काच बसेल. मामी विचार करेल, अरे देवा, आता हा अर्णव त्या श्रीकांत धुमाच्या मागे हात धुवून लागलाय आणि अर्णवने ठरवलंय म्हणजे तो त्या श्रीकांत धुमाला शोधून काढणार. आणि जर त्याने त्या श्रीकांत धुमाला शोधून काढलं तर मग आपलं काही खरं नाही. तो सगळ्यात आधी आपलंच नाव घेईल, कारण श्रीकांत धुमाळ हा पत्रकार आहे. जेव्हा वल्लरीने त्याला कॉल केला होता की शहर सोडून गायब व्हायचं, तेव्हा सुद्धा तो वल्लरीला म्हणाला होता, मी आता तुमचं काहीच ऐकणार नाही, कारण मी करप्ट आहे, भ्रष्टाचारी आहे, परंतु मी खुनी नाहीये. आणि तुम्ही मला सांगितलं होतं मी ईश्वरीला फक्त धमकी देणार आहे, तिला घाबरवणार आणि तिचं तोंड बंद करणार, पण तुम्ही तिचा जीव घ्याल हे मला तुम्ही सांगितलं नव्हतं. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, त्यामुळे मी शहर सोडून जाणार नाही. याचा अर्थ श्रीकांत धुमाळ हा शहर सोडून पळून गेलेला नाहीये, तो अजूनसुद्धा शहरातच असेल, मुंबईतच असेल. आणि आता अर्णवने या श्रीकांत धुमाळला शोधायला सांगितलं शिर्केला, त्यामुळे शिर्के त्याला शोधून काढू शकतो. आणि जर हा श्रीकांत धुमाळ अर्णवच्या हाती लागला तर मामीचा अवतार संपला एवढं मात्र नक्की. कारण अर्णव हा श्रीकांत धुमाळला विचारणार, तू हे सगळं का केलं? आणि मग श्रीकांत धुमाळ मामीचा सगळ्यात मोठा खुलासा करेल की तुमच्या घरातील वल्लरी पाटीलनेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. सगळ्यात आधी तर श्रीकांत धुमाळ अर्णवला सत्य सांगेल की वल्लरी पाटीलने मला सांगितलं होतं की ईश्वरीला त्या ठिकाणी बोलवायला. ती मला एवढंच म्हणाली होती की आपण ईश्वरीला घाबरूया, परंतु ती ईश्वरीवर जीव घेणा हल्ला करेल हे मला माहीत नव्हतं. तिच्या गुंडांनी ईश्वरीवर जीव घेणा हल्ला केला. आणि मग अर्णव त्याला विचारणार की तुझा आणि 20 वर्षांपूर्वीच्या त्या केसचा काय संबंध आहे? सुप्रिया आणि रमाकांतचा काय संबंध आहे तुझ्याशी? तेव्हा हा श्रीकांत धुमाळ सगळ्यात मोठा खुलासा करू शकतो की 20 वर्षांपूर्वी जी बातमी आली होती ती बातमी खोटी होती आणि सुप्रिया रमाकांत यांचा काहीच संबंध नव्हता. मला वल्लरीने हे सगळं करायला सांगितलं होतं.
वल्लरीचा हा सगळा प्लॅन होता. म्हणजे श्रीकांत धुमाळला पकडताच अर्णवला वल्लरीचं संपूर्ण सत्य कळणार आहे आणि ज्या दिवशी वल्लरीचं संपूर्ण सत्य अर्णवला कळालं त्या दिवशी वल्लरीचा अवतार संपला. अर्णव तिला नक्कीच घरातून हाकलून देईल, पोलिसांच्या हवाली करेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे वल्लरी चांगलीच घाबरली आहे. पण वल्लरी सुद्धा गप्प बसणार नाही, कारण वल्लरीने ऐकलंय अर्णव शिर्केला म्हणतोय की त्या श्रीकांत धुमाळला शोधून काढा. मग वल्लरी सुद्धा काहीतरी करू शकते. एकतर वल्लरी पुन्हा एकदा श्रीकांतला कॉल करणार की तू लवकरात लवकर शहर सोडून गायब व्हे, आणि जर श्रीकांत धुमाळने नाही ऐकलं तर मग कदाचित ती उदयकांतला कॉल करेल आणि म्हणेल की वल्लरीचा काटा तर आपण नाही काढू शकलो, आता तू त्या श्रीकांत धुमाळचा काटा काढ. म्हणजे श्रीकांत धुमाळचं आयुष्यसुद्धा धोक्यात आहे आणि नक्कीच श्रीकांत धुमाळच्या जीवाला सुद्धा धोका आहे. मग वल्लरी आणि उदयकांत हे दोघे मिळून श्रीकांत धुमाळला सुद्धा गायब करतील का, त्याचा सुद्धा जीव घेतील का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे दुःखी असतील, कारण ताई ही होळीसाठी तर आली आहे, पण ताईला कायमचं घरी कसं आणायचं हाच प्रश्न या दोघांसमोर असेल. आणि मग ईश्वरी अर्णवला पुन्हा एकदा एक आयडिया देणार की तू राजेशला आणखी एकदा लालच दे आणि राजेशला म्हण की ताईला कायमचंच येथे ठेवून घे. मग कदाचित एका दिवसासाठी 7 लाख तर आयुष्यभरासाठी अर्णव राजेशला 50 लाख किंवा 1 करोड रुपये द्यायचं कबूल करेल. आणि मग राजेश आणि अंजली हे दोघे जेव्हा संपूर्ण घरातील लोकांबरोबर पुरणपोळी खात असतील तेव्हा राजेश हा अंजलीला विचारेल, अंजली तू आता गरोदर आहे, शेवटचे 2 महिने बाकी आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की आपण येथे राहायला परत यावं आणि जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत आपण येथेच राहूया, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल. परंतु अंजली ही आपल्या तोऱ्यात असेल आणि अंजली यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल, नाही, ज्या घरात तुमचा इतका अपमान झालाय त्या घरात मी नाही राहू शकत. आज तुमच्या विनंतीवरून मी फक्त होळी साजरी करण्यासाठी येथे आली आहे आणि ते सुद्धा फक्त आजीसाठी, पण मी येथे कायमचं येऊ शकत नाही. हे ऐकून अर्णव, अंजली, आजी या सगळ्यांना खूप वाईट वाटेल की अंजलीचा आपल्यावर किती राग आहे आणि काही झालं तरी अंजली या घरी परत यायला तयार नाही आहे. त्यानंतर राजेश हा अंजलीला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करेल, कारण अर्णवने राजेशला खूप मोठी रक्कम कबूल केलेली असेल. एका दिवसासाठी अर्णव 7 लाख रुपये देऊ शकतो, तर अंजलीला कायमचं या घरी परत आणण्यासाठी नक्कीच त्याने कोटी रुपयांची बोली केली असेल की मी तुला कोटी रुपये देतो, पण ताईला येथे कायमचं राहायला घेऊन ये. त्यामुळे राजेश हा अंजलीला पुन्हा पुन्हा विनंती करणार की अंजली तू येथेच राहा, प्लीज माझं ऐक. मग अंजली ही राजेशचा मान ठेवणार का, राजेशचं ऐकून ती कायमची घरात राहायला येईल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण राजेशला स्वतःला सुद्धा या घरातच राहायला यायचं आहे, त्याला सुद्धा त्या चाळीत राहायचं नाही आहे, कारण चाळीत राहायला गेल्यापासून सगळ्या संसाराचा गाडा त्यालाच हाकावा लागतोय, त्यालाच किराणा माल आणण्यापासून भाजी आणण्यापर्यंत सगळं करावं लागतंय. आणि जर या बंगल्यात तो राहिला तर त्याला हे टेन्शनसुद्धा राहत नाही आणि अंजलीला बाकीची माणसं असल्यामुळे राजेशची जास्त गरजसुद्धा पडत नाही. त्यामुळे राजेशसुद्धा हाच प्रयत्न करतोय की कोणत्याही परिस्थितीत त्याला या घरी परत यायचं आहे. आणि आता अर्णवने त्याला इतकी मोठी रक्कम कबूल केल्यानंतर तो नक्कीच असा काहीतरी प्लॅन करेल ज्यामुळे अंजली ही नाईलाजाने का होईना नक्कीच अर्णवच्या घरी परत येईल, राजेशला पैसेसुद्धा मिळतील आणि त्याला जे हवं आहे, जी मजा हवी आहे, फुकटचं खायला हवं आहे ते सुद्धा मिळेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड सगळ्यात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.